चला तर दादा बघा चहा सांगावं म्हणलं. चला दोस्त कालच्या धरणं भेटले तर त्यांच्याच हातचं खाल्लं, त्यांचं जेवलो. पण मी काय त्यांच्यासाठी केलं नाही. आणि ती बघा ना कसं मॅचिंग काय कोणाच्या मनात होते का. आता आम्ही कुठं निघालोय, कुठं आता निघाले केदारनाथच्या दिशेने, पण जाणं होत नाही. 2-3 मुक्काम पडणार आहेत. सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. तर चला आता आम्ही उज्जैनमध्ये मुक्कामी होतो ह्या रूममध्ये. आणि आता संदीप भाऊ उरकीत आम्हाला जायचं आता पुढं आग्र्याला. आग्र्याला जायला 2 दिवस लागतील. मध्ये आता काही दिवस तर नाही, पण आग्र्याला जाऊन मग नंतर वृंदावन वगैरे बघून पुढं बघू अजून काय काय बघता येईल तिथं सांगणार आहेत. पण खास आज एक मोठं गिफ्ट म्हणजे तुम्हाला रविदादा शिंदे हे. आणि आम्ही एकच रूममध्ये संध्याकाळी झोपलो, पण रातचा काही व्हिडिओ काढला नाही म्या. सकाळी सकाळी तुम्हाला दाखवतो. आम्ही 3 जण एकाच रूममध्ये होतो. आमचं इथं भेटणं झालं म्हणजे इथं आल्यावर फोन लावला आणि झाला. रविदादा शिंदे म्हणजे माहीत असतील, नसेल तर मी तुम्हाला दाखवतो. ते महाराष्ट्रभर फेमस आहेत. चला आता बाहेर गेलो एकदा. चला बघा दादा चालले खाली उरकून. चला रूमचं आवरलंय आणि बघू खाली गेलो दादा बरोबर बोलू आपण. चला तर दादा बघा चहा सांगावं म्हणलं. चला दोस्त कालच्या धरणं भेटले तर त्यांच्याच हातचं खाल्लं, त्यांचं जेवलो. पण मी काय त्यांच्यासाठी केलं नाही. आणि ती बघा ना कसं मॅचिंग काय कोणाच्या मनात होते का. काय नव्हतं विषय, म्हणजे ह्याला योग लागतो. राम मामा आमचा आणि ते आमचं कसं मॅचिंग होतं तसं. त्यांना सांगितलंय का आपली भेट झाली म्हणून. नाही ना, असं आता सांगितलं ना स्पेशल गिफ्ट आहे म्हणलं. असं आपण भेटलो होतो, अंधार होता, व्हिडिओ काढला नाही म्हणलं. सकाळ सकाळ फ्रेश काढू. आता एका रूमवर भेटलो. ही काय ही दावा का ही एक आश्रम आहे इथं, श्रीकृष्ण आश्रम म्हणून. श्रीकृष्णाची इथं मूर्ती आहे. आणि सकाळचा टायमिंग. आता आम्ही कुठं निघालोय, कुठं आता निघाले केदारनाथच्या दिशेने, पण जाणं होत नाही. 2-3 मुक्काम पडणार आहेत. जाता जाता ताजमहल बघायचा, वृंदावन बघायचंय, परत अजून काय मथुरा. हा बरंच काय काय आहे. तर गावावर बघायचं. चहा पिऊया. संदीप शेठ नाराज आहेत जरा. काय चला एकदा सकाळ सकाळ चहा घेऊ. चहा पा पिऊ मस्त मध्ये. हा द्यावची. चला आता दर्शन झाले. भैरवनाथाचं दर्शन आत्ताच झालं आणि आता चाललो आम्ही पुढच्या. हो दादा दर्शन झालं, पण फर्स्ट टाइम मी पाहिलं नाही का की देवाला दारू पाहिजे म्हणजे हे वेगळंच वाटतंय नवीन म्हणजे पिढीसाठी. काल भैरव आहे ना, काहीतरी ती पहिले येत. काल भैरव म्हणजे महादेवाचा दुसरा अवतार आणि रुद्र अवतार आहे. त्याच्यामुळे काल भैरवाला दारू पाजून शांत. आणि हिथं असं देव एकमेव ठिकाणी अजून एक कुठतरी आहे, पण हिथलं आहे हिथं वॉटर दारूचा निवेद म्हणजे मानला जातो जास्त. उच्च देवाला बाकीच्या निवेद्यापेक्षा दारू ही सर्व आहे का सर्व असं काय. आणि हिथून निघाले आता पुढे. चला चला चालता आलोत. उज्जैन पासून जवळपास 20 किलोमीटर पुढे येऊन नाश्ता केला इथं. चला पुढे निघालो. तर दुपारचं काय नियोजन आहे. दादा करीत गरम गरम मस्त पैकी भजे. आणि दुपारचा बेत आहे गरम गरम भजेचा. तर बघा मस्त पैकी तर मस्त संदीप आणि रविदादा एकदम मस्त गरम गरम भजे बनवतात. आणि मग मस्त आपण रानात शेतात एकदम मस्त एकदम दुपारी 12 वाजता एकदम उन्हाच्या सावलीमध्ये एकदम लिंबाचं झाड आहे आणि मस्त रानात मस्त एन्जॉय करतो. आणि दुपारचं जेवण पण इथंच होतंय, अजून बनवायचंय. तरी पालक कसं वाटतंय पालक दादा? नाथ फुला झाले. टेस्ट बरी का? एकच नंबर. नादच नाही करायचा. अजिबात नाही. मस्त नाही असं हा व्यसन फिसन घेऊन यायला. आपल्या हाताने एकदम जसं पाहिजे तसं टेस्ट. कसं आहे आपल्या काड्यासारखी टेस्ट इकडे भेटत नाही खायला. भेटत नाही. त्याच्यामुळे आपलं एकदम मस्त बनवलं तर काय अडचण नाही हाताने.
काय म्हणता रे दादा? काय नाही या भजी खायला. भजी एकदम मस्त झाल्यात. अजून भात करायचा आहे. भजी झाली तर आता भात बी करायचा आहे. कोणता करायचा आपल्याला? भात करायला पाहिजे मला. म्हणजे गरम गरम भजी आणि भात. कडे खराब झाल्या असं आहे. कढईमध्येच भात करायचा का? कोणता भात करायचा आहे पण? मसाले कसला पांढरा करू कोणता तरी. कर कसला तरी आडावाकडा. हा मग काय. आमचं काय आचार्य खणके. आचारी खामके. आचारी चांगला असल्यामुळे काय अडचण त्यांच्या नाही. आयडीला सबस्क्राईब करा, फॉलो करा. ठीक आहे. काय झालं होतं, पाणी संपलं होतं. आम्ही जेवण करायला झाडाखाली बसलोत आणि इकून मग काय झालं, थोडं पुढं आलो मी गाडी घेऊन पाणी नसल्यामुळं. आणि इथं मोटर चालू आहे रोडच्या कडाला. पण इकडे एक बाबा गेले, इथून तार कंपाऊंड आहे बघा, त्याच्या पलीकडे काय जाता येईना. मग काय केलं, इथं बाबाला आवाज दिला आणि त्यांना म्हणलं प्यायचं पाणी असलं तर पाणी द्या. तर रानात पाणी चालू आहे इकून येऊन. तर मग त्यांनी भरून दिलं पाणी. पण ते बोलत आहेत, त्यांची भाषा कोणची काही कळाना मला. आणि हिंदी मी बोलतो त्यांना जास्त काही कळाना. पण बढिया पाणी है बोले और पीने का पानी ले लिया और चलो अभी खाना खाने वहाँ. तो इधर भी कोई दिखाई नहीं दे रहा. यहाँ से आधा किलोमीटर खाना खा रहे थे हम. म्हणजे आपण मराठी बोलायचं आपल्याला. तर चला आपण जेवण करतो, तिथं जायचं आहे. तर चला पाणी घेतलंय. तर सगळं तार कंपाऊंड पलीकडे जायला रोड सुद्धा नाही राहणार. चला आता रवी भाऊन ते जेवण करते तर पाणी संपलंय. मला पण जेवण करायचंय. चला पटकन जातो पाणी घेऊ. तर एक बाबा होते इथं, त्यांनी पाणी दिलं आपल्याला आणून. ते एक बरं झालं. चला आता पाणी आणलंय आणि इथं काय तो रवी भाऊ पाणी शिंदीत येत. रवी भाऊ आहे का पाणी? हाय पाणी, पाणी स्वच्छ आहे. आपलं डोळ्यापुरतं बागत आहे, स्वच्छ आहे. इथं कशाच येईल पाणी जर असतं लई. जेवण झाल्याच्या नंतर निवांत विश्रांती. आणि बघा संदीप जेवण वगैरे केलं उन्हाचं मस्तपैकी. आता आराम चाललाय सध्याला. चला मी पण थोडासा आराम करून घेतो आता. उन्हाचं थोडंसं एक तासभर झोप घेतो, म्हणजे पुढं जायला आपल्याला थोडं बरं वाटेल. चला लाग आता हळूहळू. आवरलंय त्याचं बी. त्याचं आवरलं असलं तर पिशवी बांधतोय का? ऊन लय पडतंय राव. लय ऊन आहे. ऊनच लय बेकार आहे. थोडंसं रातचाच प्रवासाला बरं म्हणतंय. दिवसा म्हणलं की लईच ताण होतोय. लय चला. बघा सगळीकडे असं ऊन म्हणजे कुठे गेलं तर आपल्यासारखंच वातावरण आहे. बघा पाठीमागे गरम. दिसतं. आणि इकडे सपाटी डोंगर नाही ती. इकडे डोंगर नाहीत. पण मध्य प्रदेश. दादा तुमच्याकडे तरी जरा बरं आहे. आमच्याकडे असंच आहे. हो तुमच्या तिकडे तर. हा पाणी नाही आमच्याकडे बी असं जास्त कॅनल वगैरे. तर वातावरण आमच्याकडे असायचे सेम. हिथं बी असायचे. मला वाटलं इकडे काही बदल असेल. सगळीकडे सेमच वातावरण वाटतं. तर चला गाडी आली, या पुढं हळूहळू. चला हात आलो पंप. दुपारच्या 2 वाजल्यात. एवढं कडक ऊन पडलंय, सगळं थोबाड बाज होती नाही का, एकदम काळं निळं व्हायचं झालं. आणि रवी भाऊ काय म्हणतात की लईच म्हणजे ऊन म्हणजे काय, आता त्यांना थोडेसे 2 शब्द आपण त्यांचे ऐकूया एकदा. तर रवी भाऊ काय नाही गरम. पाणी मारल्याशिवाय पुढे प्रवासच नाही का? लई नको नको होतंय. म्हणजे काय सांगायचं. उन्हाळ्याचा प्रवास म्हणजे सोपाच नाही. बघा इंजिनवर पण पाणी मारायची वेळ यायला लागली. संदीप भाऊ गाडीच्या इंजिनवर पाणी मारतात. म्हणजे एवढं बेकार ऊन आहे काय सांगायसारखं नाही. थोडं थोडं थांबावं लागतंय. अर्धा तासाला पाणी प्यावं लागत आहे थोडंसं. आणि गार पाणी असलं तर बरं आहे, नाही तर ते पण लईच अवघड आहे. रवी भाऊ तर आता शांत झाले. डोके एकदम मस्त रुमाल घेतलाय. म्हणजे हे कंडिशन बघा मला करून अख्खा मांडलाय पण 5च मिनिटात सुकल इतकं ऊन आहे. फार सुकन म्हणजे फार काय होईल काय सांगू. काही नाही. बरोबर आहे ना. काय झालंय प्रवास करता करता असं बघा वातावरण झालंय. इकडं बघा पाणी. आणि पाण्याच्या नंतर रवी दादा बसलेत पाण्यापाशी, पाय बुडिलेत पाण्यात आणि बसलेत. आणि ही काय संदीप मस्तपैकी आता काय करायचं, आंघोळ्या करायच्यात. ऊन म्हणजे 2:30 वाजलेत असलं ऊन पडलंय. सगळ्यांचा विचार आहे आंघोळ करायचा. रवी दादा बसलेत गप्पा पाणीत. चला आता आम्ही कपडे काढून आंघोळ्या करून एकदा घेतो. चला लईच एन्जॉय करते पोरं.
किती मस्त इतकं पाणी भारी आहे नितळ की सगळे एकदम आंघोळ्या करतात. आणि रविदादानी पाणी बघा उडी हांडी का काय कपडे सगळं काय माहिती इतके. आणि संदीप भाऊ कपडे धुवायला लागली. तर फिरायला आलं असंच असतंय, कपडे धुवायचे, आंघोळ्या करायच्या, पाण्याचा आनंद घ्यायचा. तिकडं पण पोरं पोहतात. ओके. लय जीवाला बरं वाटतंय, बरं वाटतं. पाणी बघूनच बरं वाटतंय. आणि उडी हाणत एवढं गार मस्त वाटतंय ना. हा 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 एकच नंबर. खरंच आनंद म्हणजे उन्हाळ्याचा हाच खरा आनंद आहे. अहो, पाणीच बघायला भेटत नाही आता आमच्याकडचं, काय सांगावं पोहायला. हा? याचा आनंद घेतलाच पाहिजे. हा हा. चला आत्ताच आंघोळ केली, आंघोळ्या झाल्यात आणि चला सर्वांचा आवरला. आता निघालो आम्ही पुढचं. आता रोड आपल्याला थोडं उरकावं लागेल कारण आग्रा प्रवास लांब आहे, अजून 450 किलोमीटर आहे. उज्जैनपासून निघलो होतो सकाळ धरून तर तेव्हा 600 होता, आता 450 राहिला. 150 किलोमीटर झाले किंवा 170 झाला असेल. ते पाणी बघून आणि झालं आंघोळ्या. आता निघलो, चला आवरलं. चल बरं पटकन आवरता घेतो. रवी भाऊचं बी आवरले, चला पटकन. चला आता मस्तपैकी चाललं पुढं, सगळं घेतलं आता. चला मस्त पाण्याचा enjoy बारीक लय पाणी आहे, अति सुंदर. हरण कसे पळतात रवी भाऊ. तुळी फिरती कुंकड पळाली एका तर आता आपण कुठून आलो, उज्जैनहून आलो 200 किलोमीटर. आता कुठची सुच्ची काय. आग्रा आपल्याला पुढचं माहिती आहे 600 किलोमीटर मध्ये 200 आलो, 400 राहिले. आज सकाळ धरून आता 5 वाजल्यात. तो टाइम आता गेलाय. संध्याकाळी प्रवास करून उद्याच्याला आपण किती वाजेपर्यंत पोहोचतो? उद्या संध्याकाळी होईल आग्र्यात जायला असं आग्र्यात वाटतंय. असं वाटतंय का? म्हणजे आजचा उद्याचा दिवस आग्रा म्हणजे 600 किलोमीटर आपली रनिंग होईल. हो. तर आता 650 700 700 आहे ना. 650 म्हणजे उद्या दुपार 3 वाजेपर्यंत पोचू. हा तर मला वाटतंय आज आणि उद्याच्या दिवसात काय हिडिओ आपल्याला काय म्हणजे नाही नवीन नाही का, प्रवासातच जाईल. परवासच मग हेच कुठं थांबला कुठं गेला तरी ते दावलं की हा सकाळचं सकाळ दर्शन दावलं. हा एक दर्शन होय. थोडं दाखवलं. दाखवलं ना. हा तर बघू आजचा प्रवास आणि आता उद्याचा प्रवास करायचा. जेवणाचं दावलं कसं हा केलं. जेवण चला काय झालंय इथं गॅस संपला होता आपला, थोडा लिकेज होता आणि कमी बी झाला. मग गॅस घेतला भरून. तर जे म्हणजे आग्र्याचा रोड होता त्या रोडला गॅस दिसलं तर मग गॅस घेतला भरून. तसं सूर्य पण एकदम मावळायला गेला, सूर्य मावळायला अंधार पडेल. आजचा दिवस सगळा प्रवासामध्ये चाललाय, उद्याचा पण प्रवासामध्ये जाईल. चला आता निघालो पुढच्या प्रवासाकडे पुन्हा. चला दोन्ही गाड्या आपल्या रवी भाऊ आणि गरम होतोय मोबाईल सिस्टम. हे लोकेशन बघायसाठी लागतंय, गरम बी होतंय. तर कपडा लावून गार करावं लागतंय. वॉटरप्रूफ मोबाईल आहे त्याच्यामुळं पाणी पण ओतलं तरी जमतंय. तर पुढं लक्षात येतं नाही का किती किलोमीटर राहिलंय, कोणत्या मार्गाने जायचंय. ओके 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 एकदम ओके. चला संदीप भाऊ आता यंत्र मोबाईलला गॅस पाणी नाही नाही आपला पण पुढं गॅस भरलाय ना, आता काय टेन्शन नाही. चला आता रवी भाऊ म्हणजे रवी दादाच्या मागं मागं चला आता तुम्ही, टेन्शन नाही. चला सूर्य पण मावळा केला. ओके ओके चलो.